नमस्कार. मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. तुम्हाला सुरेश भटांची एक गझल माहिती असेल. गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा, रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा. या जर ओळी पाहिल्या तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की होळीच्या सणामध्ये सुद्धा बाजाराचा रंग वेगळा होता. बाजाराने लाल रंगाची होळी खेळली. आपण मार्केट पाहिलं तर सगळीकडे लाल लाल नुसतं दिसत होतं. अगदी तुरळक कुठेतरी, म्हणजे जसं काहीही घडलं, काही झालं तरी ते लहान मुलांपर्यंत पोचत नाही. लहान मुलं मजेत असतात, तसे काहीसे शेअर तेवढेच ग्रीनमध्ये होते, बाकीचे सगळे मात्र लालमध्ये होते. आता एक गोष्ट आहे की जेव्हा मार्केट पडतं तेव्हा लोकांना खरेदी करायचं धैर्य होत नाही, आणि जेव्हा मार्केट वाढत असतं तेव्हा ते चढ्या किमतीला खरेदी करतात, आणि मग ते चढ्या किमतीला घेतलेले शेअर त्यांच्याकडे अडकून पडतात. तर तुम्ही आत्ताच्या या परिस्थितीमध्ये 6 महिन्याचा विचार करून जर शेअर खरेदी केलेत तर तुमचा फायदा होईल. म्हणजे आपण आत्ता जर पाहिलं तर एशियन पेंट्ससारखे शेअर पाहू शकतो की आपल्याला माहिती आहे की सणावाराचा सीझन चालू होईल, त्यावेळेला पेंट किंवा टेक्स्टाईल, रेमंडसारखे शेअर चालतात. किंवा आत्ता तुम्हाला आईस्क्रीमचे शेअरसुद्धा स्वस्त मिळू शकतात. या मार्केट पडत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 400-500 रुपये शेअर स्वस्त मिळू शकतो. तर अशा शेअरचा विचार केला तर पुढे मे महिन्यामध्ये जेव्हा शेअरच्या किमती वाढतील तेव्हा फायदा होऊ शकतो. पण अर्थात थोडंसं धैर्य करावं लागेल, आणि मार्केट पडत असतं तेव्हा धैर्य केलं तर फायद्याचं प्रमाण वाढू शकतं. क्रूड 85च्या लेव्हलला पोहोचलं होतं, पण ट्रम्प यांनी सांगितलं की क्रूडची जी जहाजं आहेत त्यांना आम्ही नेव्हल प्रोटेक्शन देऊन स्ट्रेट ऑफ हार्मुसमधून बाहेर काढून, किंवा विम्यासाठी जो सेपरेट रिस्क प्रीमियम असतो तो न लावता विमासुद्धा पटकन देऊ. त्यामुळे 85वरनं 82वर क्रूड आला आहे. डॉलर मजबूत झाला आहे. सोने आणि चांदीचे भाव मात्र घसरलेत. डेटा सेंटरवरही परिणाम झाला आहे, कारण एनर्जीच्या किमती वाढल्यात. नॅचरल गॅस आणि LNG याच्या किमती वाढल्यात. त्यामुळे नॅचरल गॅसची आयात होते जिथे LNGची आयात करावी लागते, त्या शेअरवर वाईट परिणाम या सगळ्याचा होऊ शकतो. आपण जर याच्यामध्ये एक गोष्ट बघितली तर फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 3,995ची, 3,295 कोटीची. तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 8,593 कोटीची. बॉन्ड यील्ड 4.04 आहे. डॉलर इंडेक्स मजबूत झाला आहे. डॉलर मजबूत झाला आहे, तो 99च्या लेव्हलला आहे, आणि क्रूड 82च्या लेव्हलला आहे. काही बातम्या बघूया. त्याच्यामध्ये पहिली बातमी टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा, त्यांना जी 70,000 ट्रकची ऑर्डर मिळाली होती त्या संबंधात बातमी आहे. त्या डायरेक्टर्समध्ये काहीतरी बाचाबाची झाली होती, पण महिंद्रा अँड महिंद्रा आणि टाटा मोटर्सनी सांगितलं आहे की त्यांना ॲडव्हान्स पेमेंट मिळालेली आहे, आणि जशी ऑर्डर आहे त्याप्रमाणे ते डिलिव्हरीसुद्धा करणार आहेत, आणि ऑर्डर कॅन्सलेशनची कोणतीही खबर त्यांच्यापर्यंत लेखी स्वरूपात आलेली नाही.
हा खुलासा या दोन्ही कंपन्यांनी केलेला आहे. HALला 2 ऑर्डरी मिळाल्यात. एक ऑर्डर 2,901 कोटीची चॉपर आणि मिसाईलसाठी मिळाली आहे आणि दुसरी ऑर्डर 2,182 कोटीची ॲडव्हान्स लाईट हेलिकॉप्टरसाठी 6 हेलिकॉप्टर्स पुरवायचे आहेत, त्याच्यासाठी ही ऑर्डर मिळाली आहे. म्हणजे एकंदरीत 5,083 कोटीच्या ऑर्डर मिळाल्यात. आणि तसं पण डिफेन्स आणि फार्मा दोन्हीही सेक्टर तेजीत आहेत. अल्ट्राटेक सिमेंट, ॲम्पिन C&I पॉवर 44 मध्ये त्यांनी 26% स्टेक 15 कोटी रुपयाला घेतला. कॅप्री ग्लोबलनी कार्बन अकाउंटिंग फायनान्शियल बरोबर पार्टनरशिप केली आहे. रेल तेल 9 मार्चला डिव्हिडंडवर विचार करणार आहे. क्युपिड 9 मार्च ही बोनससाठी रेकॉर्ड डेट आहे. अलाइड ब्लेंडर 50% स्टेक किऑनमध्ये ते घेणार आहेत. मास फायनान्शियल फॅक्टरिंग बिझनेस ऑपरेशन्स सुरू करायला त्यांना RBIकडून परवानगी मिळाली आहे. सर्व्होटेक रिन्युएबल NRED कॅपिटलनी 73.7 कोटीची जी ऑर्डर दिली होती ती ऑर्डर कॅन्सल केली आहे, टर्मिनेट केली आहे. JSW सिमेंटला सिकिलन्सो लाईमस्टोन ब्लॉक हा आसाममध्ये याच्यासाठी प्रिफर्ड बिडर म्हणून जाहीर केला आहे. त्यामुळे JSW सिमेंट तेजीत राहू शकतो. शीला फोम ही इंटरिम डिव्हिडंड देणार होती दुसरा, तर हा डिव्हिडंड जाहीर करायचा नाही असं त्यांनी घोषित केलं आहे. डाबर RAS ब्युटी या D2C लक्झरी स्किन केअर ब्रँडमध्ये ते मायनॉरिटी स्टेक 60 कोटी रुपयाला घेणार आहेत. शॅल्बी राजकोट आणि लखनौ फॅसिलिटीमध्ये SOCE ऑपरेशन्स ते बंद करणार आहेत. AGI इन्फ्राचा QIP सुरू झाला आहे. त्याची फ्लोअर प्राईस 274 रुपये 82 पैसे अशी ठेवण्यात आली आहे. IOL केमिकल 9.7 कोटी रुपये खर्चून ॲथाल ॲसिटेटची कपॅसिटी त्यांनी 1.2 लाख मेट्रिक टन पर ॲनम एवढी केली आणि ॲसिटिक अँथ्राईडची कपॅसिटी 32,000 मेट्रिक टन पर ॲनम एवढी वाढवण्यात आली आहे. आता आपण जे बघत होतो या वातावरणात सोमवारी जे मी तुम्हाला सांगितलं तेच जवळजवळ कंटिन्यू राहील. कारण क्रूडचा भाव वाढताच राहील, कारण गल्फ कंट्रीज जे आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत. म्हणून ONGC ऑइल इंडिया यांना ते फायदेशीर राहील, तर HPCL BPCL IOC यांच्या दृष्टीने तोट्याची ह्या क्रूडच्या प्राइसेस राहतील. त्याचप्रमाणे टायर शेअर, एव्हिएशन शेअर म्हणजेच इंडिगो, स्पाइस जेट, JK टायर, अपोलो टायर, सियाट या सगळ्यांच्या दृष्टीने हे नुकसानदायी राहील. ज्या कंपन्यांचा
मध्य पूर्वेतील देशांशी बिझनेस करतात त्यांनाही नुकसान सोसायला लागेल. त्याच्यामध्ये L&T आहे, AIA इंजिनिअरिंग आहे, वाटेक वाबाग आणि KEC इंटरनॅशनल, यांनाही हे नुकसानदायी होईल. कतारमध्ये LNGचा पुरवठा बंद केला आहे त्यांनी आणि नैसर्गिक गॅसच्या फ्युचर्समध्ये सुद्धा किमती वाढल्या आहेत. तर IGL, MGL, पेट्रोनेट LNG, गुजरात गॅस आणि गेल यांच्यावर याचा सगळ्याचा परिणाम होऊ शकतो. पर्यटन क्षेत्रावर म्हणजे टुरिझम याच्यावरही परिणाम होईल. यात्रा, इक्सिगो, सफारी इंडस्ट्रीज, इंडियन हॉटेल आणि बाकीची हॉटेलसुद्धा यांनाही नुकसान होऊ शकतं. अडाणी पोर्टची हायफा आणि चाबहार पोर्टमधून जो बिझनेस होतो त्याच्यावर परिणाम होऊ शकेल. पण अडाणी पोर्टची जी आकडेवारी जाहीर झाली आहे त्यामध्ये कार्गो हँडलिंग 16% वाढलं आहे असं त्यांनी जाहीर केलं आहे. सिप्ला, केमवेल बायोफार्मा प्रायव्हेट लिमिटेड बरोबर सिप्लानी 60-40 असं जॉईंट व्हेंचर केलं आहे. तर ही जी कंपनी आहे केमवेल बायोफार्मा, ही कंपनी एंड टू एंड ग्लोबल बायोफार्मा कंपन्यांना सेवा पुरवते. त्यामुळे सिप्लाचा शेअर तेजीत राहू शकतो. या केमवेल कंपनीचं युनिट बंगलोरमध्ये आहे आणि USFDAने यांना सर्टिफाय केला आहे या सगळ्या सेवा देण्यासाठी. ग्रीन प्लायने या कंपनीवर 26 फेब्रुवारी ते 2 मार्च या काळात आयकर विभागाने सर्च ऑपरेशन केलं आणि जप्तीची कारवाईसुद्धा केली. नाटको फार्मा पोमालिडोमाइड या कॅप्सूल US मार्केटमध्ये त्यांनी लॉन्च केल्यात. इन्फोएजमध्ये मात्र कंपनीने सांगितलं की काहीशी सुधारणा दिसते आहे की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे IT हायरिंगमध्ये प्रगती झाली आहे. त्याच्यात 6% वाढ झाली आहे. विमा क्षेत्रात 28% वाढ झाली आहे. तर BPO क्षेत्रामध्ये 22% वाढ झालेली आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित शेअरला फायदा होईल. पारस डिफेन्स, BDL, BEL, HAL, आयडिया फोर्ज, ॲस्ट्रा मायक्रोवेव्ह. तर MCX, मुथूट फायनान्स, मन्नापुरम, IIFL यांना सोन्याच्या ज्या किमती वाढत आहेत त्यामुळे फायदा होईल. पण कालची बातमीप्रमाणे सोनं आणि चांदीच्या किमती कमी झाल्या आहेत कारण डॉलर स्ट्रॉंग झाला आहे. फर्टिलायझर कंपन्यांना मात्र नुकसानदायी आहे ही स्थिती, कारण अमोनिया आणि पोटॅशच्या आयातीवर परिणाम होतोय. मार्जिन त्यांचं कमी होईल कारण सरकारची सक्ती आहे. त्यामुळे जी कॉस्ट अंगावर पडणार आहे ती कस्टमरना पास ऑन करता येणार नाही. म्हणजेच चंबळ, पॅरादीप, दीपक नायट्रेट, सगळ्या रिफायनरीज, पेंट, टायर, त्याच्याबरोबर ॲडहेसिव्ह म्हणजेच पिडिलाईटसारखे शेअर्स, विमानसेवेवर परिणाम होईल. ऑटो, FMCG, मेटल आणि त्याच्याबरोबर लॉजिस्टिक्सवरही परिणाम होईल. एजिस लॉजिस्टिक्स फक्त गॅस, ऑइल
या क्षेत्रात काम करते आणि अल्कार्गो या दोन्हीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे ब्लू डार्ट, TCI एक्सप्रेस आणि अल्केमी याही लॉजिस्टिक्स कंपन्या ज्या आहेत, कुरिअर कंपन्या, यांच्यावरही आत्ताच्या परिस्थितीचा परिणाम होईल. सन फार्मावर परिणाम होऊ शकतो, कारण सन फार्माची सबसिडियरी टारो फार्मा ही इस्रायलमध्ये काम करते. कल्पतरू प्रोजेक्टवर परिणाम होऊ शकतो, कारण कल्पतरू प्रोजेक्टच्या टोटल ऑर्डर बुकपैकी 11% ऑर्डर्स त्यांना मध्य पूर्वेतून येतात. व्होल्टाजला सुद्धा व्होल्टाज, थर्मॅक्स, कमिन्स या सगळ्यांना UAEकडून बऱ्याच ऑर्डर्स मिळतात. त्यामुळे व्होल्टाज, थर्मॅक्स, कमिन्स याही शेअरवर परिणाम होऊ शकतो. GMR एअरपोर्ट, मिडल ईस्टच्या बऱ्याचशा फ्लाईट्स कॅन्सल झाल्यामुळे GMR एअरपोर्टवर परिणाम होऊ शकेल. आणि JSW इन्फ्रा, नंतर FMCG, फार्मा, डाबर, टायटन, अजंता फार्मा, बायोकॉन आणि न्यू जेन सॉफ्टवेअर या कंपन्यांवरही आत्ताच्या परिस्थितीचा परिणाम होऊ शकतो. आता कोणते शेअर मंदीत आणि कोणते शेअर तेजीत राहतील हे पाहूया. पहिल्यांदा तेजीवाले शेअर सांगते. हिंदुस्थान झिंक, पॉली मेडिकल, सिप्ला, BEL आणि BDL म्हणजे भारत डायनॅमिक्स आणि भारत इलेक्ट्रॉनिक्स. नाल्को, ॲल्युमिनियमला मात्र आत्ताच्या सिच्युएशनचा फायदा होऊ शकतो. ॲस्ट्रा मायक्रो, HAL, नाटको फार्मा, ONGC, ऑइल इंडिया, JSW सिमेंट, MCX, ग्रो, होम फर्स्ट, ग्रीन लॅम्प, गोदरेज प्रॉपर्टी, कारण गोदरेज प्रॉपर्टीने 11 एकर जमीन दिल्लीमध्ये खरेदी केली आहे. मुथूट फायनान्स, अडाणी पोर्ट. अडाणी पोर्टची अर्धी बातमी निगेटिव्ह आहे आणि अर्धी बातमी पॉझिटिव्ह आहे. पहिल्या हप्त्यामध्ये पडल्यानंतर तुम्हाला खरेदी करता येऊ शकतो. महिंद्र अँड महिंद्र आणि टाटा मोटर्स कमर्शियल व्हेकल्स. तर मंदीमध्ये ओबेरॉय रिॲलिटी, मारुती, कल्पतरू प्रोजेक्ट, पेट्रोनेट LNG, एशियन पेंट, इंडिगो, HPCL, BPCL, IOC, उनो मिंदा, व्होल्टाज हे मंदीमध्ये राहतील सगळे शेअर. ओबेरॉय मंदीमधले शेअर बघा, ओबेरॉय, मारुती, कल्पतरू प्रोजेक्ट. आता मारुती दिलाय, तुम्हाला जर शॉर्ट कसा करायचा वाटलं तर तुम्ही पुट बाय करू शकता. ओबेरॉय, मारुती, कल्पतरू प्रोजेक्ट, पेट्रोनेट LNG, एशियन पेंट, इंडिगो, HPCL, BPCL, IOC, उनो मिंदा आणि व्होल्टाज. पण मी एक गोष्ट तुम्हाला सांगेन, आखूड शिंगी, बहुगुणी, कमी वैरण खाणारी आणि जास्त दूध देणारी असं सगळं जर समीकरण जमवायचं असेल
तर थोडंसं धैर्य केलं पाहिजे. तुम्ही विकून जे बाजूला पैसे ठेवले असतील त्यातून थोडे थोडे पैसे चांगले शेअर गोळा करण्यासाठी आत्ता बाजारात गुंतवले पाहिजेत. म्हणजे तुम्हाला 6 महिन्यांनी त्याचा मोठ्या प्रमाणात फायदा मिळू शकेल. पण अगदी आज थोडेसे घेतले म्हणजे 10 घ्यायचे असले तर आज 2 घेतले, उद्या 2 घेतले, आणखीन भाव पडल्यावर परवा 2 घेतले आणि अचानक मार्केट वाढायला लागल्यावर खरेदी थांबवून टाकली. अशा पद्धतीची एक स्ट्रॅटेजी तुम्ही ठरवू शकता. बघा त्यातून तुम्हाला काय पटतंय ते. नमस्ते.